दिवसाची सुरुवात थोडी जरा लेट झाली आहे, कारण की काल आम्हाला यायला लेट झाला होता. त्यामुळे आता घड्याळात वाजले आहे 8 आणि खूप लेट झाला आहे. तर आज मंडे आहे, आजपासून स्कूल ट्युशन सगळं चालू आहे. तर आता छोट्या मुलाला ट्युशनला जायचं आहे, तर मग पटकन आवरून घेते मी. मुलगा आंघोळी गेलेला असल्यामुळे मी ठरवलं की आज चला आपणच अंथरूण आवरून घेऊया सगळं. तर त्याच्यामुळे मी आज अंथरूण आवरले आहे. तर आता इथे चहा ठेवायची तयारी आहे, तर दूध काढून घेते फ्रीजमधून आणि ते मी चहा बनवायला घेतलं आहे. मी आता ॲक्च्युली हे शुगर फ्री वापरते सध्या तरी. आम्ही शुगरलेस राहण्याचा प्रयत्न करणार आहे. होतो आहे की नाही पॉसिबल माहीत नाही, पण ट्राय करू. तर आज मी नाश्त्याला बनवत आहे लापसी. हे असं माझं फ्रीजमध्ये असे सगळे मसाले मी सगळे अरेंज करून ठेवते. आणि असं वरती मी जसं रवा ठेवला आहे, बेसन आहे, त्याच्यामध्ये परत बारीक लापसी, थोडेसे सुक्या मिरच्या वगैरे असं मी अरेंज करून ठेवलेलं आहे. सुक्या मिरच्या मी फ्रीजमध्येच ठेवते, कारण की त्यानंतर खूप बुरशी येतात. तर आता लापसीसाठी मी इथे कांदा कापून घेत आहे. तर अशा पद्धतीने मी लापसी बनवते. तर मी कधी कधी याच्यामध्ये कोबी पण टाकते, अप्रतिम लागते. तुम्ही ट्राय करा. ह्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकला तर अजून छान लागते. तर इथे माझा ब्रेकफास्ट रेडी आहे, चहा आणि लापसी. तर मी तो एन्जॉय करते आणि ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा वेगवेगळे मसाले टाकून. सो इथे मी माझा आवळा ज्यूस घेत आहे, कारण की नाश्ता झाल्याच्यानंतर अर्धा तासाने मी माझा आवळा ज्यूस घेते.
पण माझा न्यू ब्रश आला. खूप बघू. चांगलं आहे. एक टंग साफ करायचं आणि ब्रश करायचं. टंग कोणता टंग कशाने करायचे साफ? हे बाई मधला भाग आहे ना असं. आणि हा ब्रश हा कोण आहे? टॉम अँड जेरी मधला आहे का हा? नाही, हा फॉक्स आहे. फॉक्स आहे बघ ना. पण हा टॉम जेरी मधलाच आहे ना असं वाटतं. नाही, टॉमचा कलर तो डार्क ब्ल्यू आहे. हा तो अच्छा. कॅट आहे, कॅट. हा फॉक्स आहे. अच्छा ती कॅट असते आणि हा फॉक्स आहे. हा. बापरे एवढं तुला कळतं. आणि फॉक्स सारखंच दिसतंय ना बघ ना. आणि ब्रश करणार आणि टंग साफ करणार ना. चल तुझं काम सोपं झालं ना रे आता. हा, नाही तर मला हातानेच करायला लागला करतो ना मी. तर मॉर्निंगची कामं झाली ना की मी थोडा वेळ असं 5-10 मिनटं किंवा 15 मिनटं असं ब्रेक घेते आणि मुलांबरोबर पण गप्पा मारते. त्याच्यानंतर आता दुपारच्या जेवणाला लागली. आज मी बनवणार आहे चिकन खिमा. तर चिकन खिमासाठी मी चिकनचं बॅटरला सगळे मसाले दही वगैरे अद्रक लसूण पेस्ट लावून घेतली आणि असं फोडणीला मी कांदा टमाटर मिरची अद्रक लसूण असं मी तेलात फ्राय करून त्याचं वाटण करून घेतलं आणि हेच वाटण ते मी फ्राय करते आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकायचे आपले धने जिरे पावडर लाल मिरची पावडर हळद चिकन मसाला परत किचन किंग थोडासा मसाला टाकते. वाटाणे पण टाकले आहे थोडेसे त्याच्यात आणि चांगलं मस्त असं तर्री येऊन द्यायचं त्याला आणि असं माझा खिमा रेडी आवरून झालेला आहे. पण स्वयंपाक आवरला तर ठीक आहे, पण मग तो स्वयंपाक आवरल्यानंतरचा जो काही हा पसारा आहे तो भयानक असतो. कोणाकोणाला कंटाळा येतो हा असा पसारा बघून? मला नक्की सांगा की स्वयंपाकापेक्षा स्वयंपाक झाल्याचा जो पसारा असतो तो भयानक असतो. हे जे माझ्याकडे मसाल्यांचं आहे ना, तर आता माझी मिरची पावडर धने जिरे पावडर संपले तर मी ते काय करते लगेच मी ते घासायला घेते. जसं काही हे बघा धने जिरे लाल मिरची पावडर संपले तर ते मी घासून घेते. एवढे ढीगभर भांडे ते घासून घेते. खूप छान वाटतं मला हा टाकून देवाचं वाटत नाही. तर मी असं ह्याच्यामध्ये कॉईन्स वगैरे किंवा एखादी नोट ठेवते मी. तर मी घरात नसली की मुलांना जर पैशाची गरज असली त्यांना पैशाची गरज फक्त बुक्स वगैरे संपली एखादी बुक्स तर ती आणण्यासाठी किंवा पेन्सिल्स ड्रॉइंग बुक क्रेयॉन्स असं काय आणण्यासाठी ते ह्यांना पैसे लागतात. तर ते मला विचारून ह्याच्यातून काढून घेतात मी घरात नसेल तेव्हा. म्हणून मी असं हे ते ग्लास त्याच्यासाठीच केलेला आहे आणि खूप याची छान डिझाईन आहे. मला खूप आवडता हा ग्लास म्हणून हा मी कधीच टाकत नाही. दुपारचा स्वयंपाक सगळा झाला आहे आणि आता जी काही भांडी जमली होती ती सगळी घासून घेतली. जे मसाल्याचे डबे खाली झाले होते ते सुद्धा रिकामे झालेले डबे मी घासून घेतले. मी नेहमी भांडे घासून झाल्याच्यानंतर हे सुद्धा एक आपलं भांडं आहे म्हणून त्यालासुद्धा मी रोज असा एक हात मारूनच घेते. त्याच्याबरोबर त्याच्यात समोरचे टाईल्स वगैरे जे काय त्याच्यावर शिंदडे उडतात ते सगळं मी क्लीन करून घेते. ती एक मला हॅबिटच झाली की सकाळी जेव्हा दुपारी भांडे घासतो आपण जेव्हा ब्रेकच्या आधी जेवण झाल्याच्या नंतरचे जे काही भांडे घासून झाले मी सगळं क्लीन करून घेते. जेणेकरून संध्याकाळी काय बघायची गरज नाही लागत मला एवढी. डायरेक्ट रात्री आता पण बघतो करून. हे सगळं क्लीन झालं आहे. आता इथे बघा फायनली माझं सगळं काम झालं आहे. हे माझं सकाळपासून ते दुपारपर्यंतचं जे काही रुटीन होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. आता हे मी मटकी इथे भिजत घाली उद्यासाठी. हे असे फ्लिपकार्टवरून अशा ह्या मिरच्या मागवते मी 9 रुपयाच्या.